वाटलं पाऊस. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कदम आणि आज तुम्हाला परत घेऊन चाललो आहे लास्ट वीकला जो अर्धवट राहिलेला माझा किल्ला होता तुंगी. आम्ही टेंबरे गावातून ट्रेकिंग स्टार्ट केलं होतं आणि तुंगी गावामध्ये पोचून काही कामानिमित्त ट्रेक अर्धवट सोडून निघावं लागलं होतं. सो मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आज परत आम्ही तुंगीसाठी चाललो आहे आणि ह्यावेळेला आंबिवलीकडून जाणारा जो रूट होता टेंबरे गावातून, तिकडून न जाता इकडून खांडसवरून डोंगरपाडा आणि डोंगरपाडाकडून तुंगी गावाकडे जाणारा जो एक रस्ता आहे त्या रस्त्याने आज आम्ही चाललो आहे. आणि डोंगरपाडाकडून तुंगीकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे मध्ये थोड्या अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी जाऊ शकते. इथं पाहू शकता की मी जेवढी गाडी चढवण्यासारखी होती इथे तेवढ्यापर्यंत गाडी चढवून तिथे आता पार्क करून ठेवली आहे. आणि ह्याच्या पुढचा जो रस्ता इथं बघू शकताय, हा रस्ता पावसामध्ये खचला आहे, त्यामुळे इथून गाडी वरती घेणं थोडंसं रिस्की वाटत असल्यामुळे आम्ही गाडी तिथेच पार्क केली आहे. आणि पुढे आता आम्ही पायी हा ट्रेक करू आणि इथून जवळच ते तुंगी गाव आहे. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही हा तुंगी गावाकडे तर पोचतो आहे. मला वाटतं हार्डली 15-1 मिनटाचं आमचं वॉक असेल. आणि तिथे तुंगी गावात पोचल्यानंतर मग पुढे एक 25-30 मिनटाचा किल्ल्याच्या माथ्यावर जाणारा रूट आहे तो. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जेव्हा आपण कॅप घेत नाही तेव्हा मग असं रुमाल डोक्याला गुंडाळावा लागतो. त्या गावात ना दादा कातळ शिल्प असणार आहे. तुमची फुलं इथे का नाव माहिती नाही आपल्याला. दादर काही लोक आणि बराच टाईमपास करत आम्ही आता तुंगी गावामध्ये पोचलो आहे. आणि अजून इथे आता 12 वाजलेत आणि अजून इथून आम्हाला वरती किल्ल्याकडे जायला साधारण 25-30 मिनिटांचा टाईम लागेलच. पुस्तक आहे आवडला आलेलो. हा समोर दिसतोय हा तुंगीचा डोंगर, तुंगीचा सुळका आणि ही पायथ्याची वस्ती. मंदिरात
पोचलो आणि तिथूनच मग परत फिरलो. गडाच्या पायथ्याशी असलेलं हे तुंगमाता मंदिर, हे छोटंसं मंदिर आहे. थोडंसं जुन्या काळातलंच आहे, फक्त आता वरचं काम हे नंतरच्या काळात केलेलं असेल. फुलाचं नाव आहे तुझ्या फुलाचं नाव ये ना हा आपल्या गावात इथे जे तुंगमाता मंदिर आणि ही बाजूला असलेली प्राथमिक शाळा, या दोन्हीच्या मधून ही अशी एक पायवाट येते आणि ही पायवाट आपल्याला गडावरती घेऊन जाते. तर आम्ही नुकतीच आता या तुंग गावातून किल्ल्याकडे मार्गक्रमण करतोय. आणि ही किती गुरु तुमच्याकडे? हा बाबा गुरु किती आहेत? जसा काय चारा हाच आणून देणार आहे त्यांना. 8-9 आहेत का? तू काढलं का? चला. इथं मळलेली वाट अशी कुठंच नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे असं गवतातून वाट काढत जावं लागतंय आणि थोडं सावधानीने जाणं गरजेचं आहे, कारण कुठे निसरडा भाग असेल ते सांगता येत नाही आहे. मी आता वाट काढत काढत आम्ही डोंगराच्या मुख्य सोंडेवरती पोचलो आहे. आणि आता ही ठळक पायवाट दिसते की जी आम्हाला गडाच्या माथ्यावरती घेऊन जाईल. हे पायथ्याचं तुंगी गाव, ही जवळपास इथे 35-40 घरांची ही वस्ती आहे. आणि हा दूरवर जो डोंगराचा हा भाग, जो वरती पठारी भाग दिसतोय, हा ओलांडून जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा आपण खाली कोकणामध्ये कर्जत तालुक्यात उतरतो. आणि मागच्याच आठवड्यात आम्ही जो ट्रेक केला होता त्यावेळेला आम्ही खाली आंबिवली, टेंभरे असं करत तो डोंगर चढून वर इकडे आलो होतो. तो ट्रेक आम्ही अपूर्ण ठेवला होता. इथे हा असा खांब रोवण्यासाठी हा चौकोनी खड्डा खोदलेला दिसतोय. मे बी सावलीसाठी पहिल्या टप्प्यात सावलीसाठी, विश्रांतीसाठी, बसण्यासाठी ही जागा बनवलेली असावी, त्यासाठी हा खड्डा इथे बनवलेला आहे. इथे पाण्याचं टाकं असल्याचा छोटासा बोर्ड लावला आहे. तर आपण थोडंसं इकडे कडेला उतरून हे नेमकं टाकं कुठे दिसतंय ते पाहूया. इकडे ही उतरण्याची वाट थोडीशी निसरडी आहे आणि धोकादायक आहे, कारण डोंगराच्या अगदी कडेला हे पाण्याचं टाकं आहे. इकडून बघू शकाल हा पूर्ण दरीचा भाग आहे आणि एकदम कडेला हे असं एक लहानसं पाण्याचं टाकं आहे. पाणी आता फार खराब झालं आहे. इकडून आपण तुंगी गावचा हा विस्तीर्ण प्रदेश पाहू शकतो. आणि टेहळणीचा किल्ला असल्यामुळे इथे असे काही फारसे बांधकाम करण्याची कुठे गरज नसते, किंवा काही किल्ला म्हणावा असं इथे काही दिसणार नाही. फक्त पाण्याचं टाकं हे एवढंच. कारण टेहळणीच्या किल्ल्यांवरती साधारणपणे कसं असतं की एखाद दुसरा माणूस तिथे टेहळणीसाठी बसत असे, त्यामुळे तिथे मोठा किल्ला असावा अशी काही गरज नव्हती. सो मी आता उभा आहे. हे किल्ल्याचं सर्वोच्च ठिकाण झालं आणि इथे आपल्याला असे चौकोनी खोबण्या बनवलेल्या दिसत आहेत. ह्या चौकोनी खोबण्या ह्या फक्त इथे
सावलीसाठी जे काही छप्पर उभारावं लागत असेल त्या काळी, तर त्यासाठी असलं पाहिजे. बाकी इथे अशा खोबण्या बनवण्याचा तसा काही उद्देश असल्याचं जाणवत नाही. इतिहासामध्ये ह्या किल्ल्याचे तसे काही फारसे उल्लेख नाही आहेत, कारण हा टेहळणीचा किल्ला असल्यामुळे इथे काही युद्ध होण्याचा प्रश्न नव्हता. या किल्ल्यावरून विस्तीर्ण असा भूप्रदेश आपण बघू शकतो, लक्ष ठेवू शकतो. आणि पूर्वीच्या काळी कसं होतं की मुरबाड, कर्जत ह्या भागातून घाटवाटांमार्गे जो मालाची ने-आण व्हायची, व्यापार व्हायचा, तर ह्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्यांच्या साखळीची इकडे निर्मिती झाली होती. तर त्यातलाच हा इकडे कर्जतच्या घाटाकडून भीमाशंकरकडे जाणारी जी वाहतूक होत होती, त्या वाहतुकीवरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला ह्याची निर्मिती केली होती. ही एकदम निमुळती वाट असलेली सोंड आहे डोंगराची, आणि गवतामध्ये जर पाय इकडे तिकडे झाला तर डायरेक्ट दरीमध्ये फॉल आहे. एवढी छोटी वाट आहे आणि गवतामध्ये तसं कळत पण नाही, कारण वाढलेलं गवत आहे आणि तेही निसरड आहे, त्यामुळे फार जपून जावं लागतं. आता आम्ही ॲक्च्युली उतरतोय गडावरून. हा लहानसा किल्ला उतरून आता आम्ही खाली तुंगी गावामध्ये आलो आहे. आणि इथे आता माझा ट्रेकमेट गणेश फलके ह्याच्या एका मित्राच्याच घरी आम्ही जेवण करणार आहोत. इथंच मंदिराच्या थोडंसं खालच्या बाजूला ही झाडीमध्ये एक लहानशी समाधी टाईप काहीतरी दिसतं आहे. हे नेमकं काय आहे ते आपण जवळ जाऊनच बघूया. थोडं झाडीमध्ये, आणि ही कोणाची तरी समाधीच असली पाहिजे, विरगळ तर नाही आहे, कारण समाधीच्या चारी बाजूला असं शिवलिंग टाईप असं काहीतरी हे बनवलेलं आहे. गणेशच्या ज्या मित्राच्या घरी आम्ही जेवायला थांबलो आहे आता, ते पितृपक्षासाठी त्यांनी हे जेवण बनवलं आहे, आणि अनायासे आम्ही 3 पितृ त्यांच्याकडे जेवायला आलो आहे. ह्या मावशी आणि काकांनी आम्हाला जेवणाची आमची व्यवस्था इकडे झाली यांच्याकडे, आणि जेवणासाठी जबरदस्तीने पैसे देऊनही त्यांनी पैसे अजिबात घेतले नाहीत. आणि हे काका माळकरी असल्यामुळे ते भजनं वगैरे करत असतात, आणि आमच्या फरमाईशवरती ते आता आम्हाला एक भजन हार्मोनियमवरती ऐकून दाखवतील. काकांचा सूर ह्या वयातही अजून तेवढा स्थिर आणि पक्का दिसतोय, कारण 70-75च्या एजमध्ये जे प्रोफेशनल सिंगर्स असतात त्यांचेही सूर घसरायला लागतात, किंवा त्यांचे सूर असे स्थिर नसतात. पण काकांचं गायन ऐकतोय मी की एकदम नॅचरल आवाज आहे, आणि सूर अजूनही एकदम पक्का लागतोय. तर मित्रांनो, ही आजची भटकंती पूर्ण झाली इथेच, आणि मी माझा ब्लॉग पण पूर्ण करतो आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की असंच माझे ब्लॉग्स बघत राहा, माझे व्हिडिओज बघत राहा. माझ्या व्हिडिओजना लाईक करा, सबस्क्राईब करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, आणि तुमच्या इतर ग्रुप्समध्ये सुद्धा माझे व्हिडिओज शेअर करा. थँक्यू सो मच.